तुम्हाला माहिती आहे का? फक्त अर्धा कप तांदूळ आणि दुधी भोपळ्यापासून नाश्त्याचा असा एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही तयार करू शकता, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. आणि प्रोटीनसाठी सुद्धा आपण यामध्ये काही घालणार आहोत, ते व्हिडिओमध्ये पुढे बघूया. आणि एवढंच नाही, यासोबत आपण दुधी भोपळ्याच्या सालीची अप्रतिम चवीची चटणीसुद्धा बनवतो आहे. रेसिपी आगळी-वेगळी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे, त्यामुळे ट्राय नक्की करा. आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी अर्धा कप तांदूळ 1 तास पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. याचं पाणी निथळून मिक्सरला घालायचं आणि प्रोटीनसाठी इथे मी पनीर घालते आहे. पनीर इथे मी जवळपास 100 ग्रॅम घेतलेलं होतं. आणि समजा तुम्हाला पनीर घालायचं नसेल तर 2 छोटे उकडून घेतलेले बटाटेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यामुळे सुद्धा या पदार्थाला चव मस्त येते. अर्धा ते 1 इंच आलं घालायचं, अगदी थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशी रनी कन्सिस्टन्सी हवी आहे. यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दही मी जवळपास 2 टेबलस्पून घातलेलं होतं. जास्त घालायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं. आणि खूप आंबट असलेलं दही घेऊ नका. क्रीमी आणि ताजं दही असेल तर याला चव खूप मस्त येते. आता यासाठी तडका तयार करायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं. मोहरी घालायची, सुकलेल्या लाल मिरच्या तोडून घालायच्या, अर्धा चमचा जिरे, लसूण आणि आलं बारीक चिरून घालायचं आणि कढीपत्ता घालायचा. हा तडका 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचा. लसूण आणि आलं यातला कच्चेपणा निघून गेला की हा तडका आपल्याला या बॅटरमध्ये घालायचा आहे. तुम्ही कधी याआधी हा पदार्थ बनवला होता का? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. छान मिसळून घ्यायचं, हे बाजूला ठेवूया. आता आपल्याला इथे दुधी भोपळा लागणार आहे. तर दुधी भोपळ्याची आपण साल सोलून घेणार आहोत. या सालीपासून आपण एक चटणी तयार करणार आहोत. खूप मस्त लागते चवीला. तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा ट्राय करून बघा. कुठल्याही नाश्त्याबरोबर खायला छान लागते आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे. आता जो दुधी भोपळा आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्यापासून भरपूर वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. तुम्हाला जर अजूनही दुधी भोपळ्याच्या काही रेसिपीज बघायच्या असेल तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत अजूनही नाश्त्याच्या काही रेसिपी शेअर करेल. दुधी भोपळा किसून झालेला आहे. आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. चॉपरला चॉप करून घालायचा आणि सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. यामध्ये आता अर्धा चमचा मी मीठ घालते आहे आणि मीठ सोडून हे आपण बाजूला ठेवणार आहोत. याचं आपण पाणी पिळून घेणार आहोत. पाणी सुटावं यासाठी मी मीठ घातलेलं आहे. 5 मिनिट बाजूला सोडल्यानंतर यातलं पाणी मी पिळून घेते आहे. हे पाणी आपण फेकणार नाही आहोत. एकतर तुम्ही हे पाणी तांदूळ वाटण्यासाठी वापरू शकता किंवा जसं मी चटणीसाठी हे पाणी वापरणार आहे तसंही तुम्ही वापरू शकता. तर तुम्हाला चटणी बनवायची नसेल तर या पाण्याचा वापर करून तुम्हाला तांदूळ वाटायचे आहे. तर बघा इथे मी सर्व पाणी पिळून घेतलेलं आहे. आता हा दुधी भोपळा आपल्याला या बॅटरमध्ये घालायचा आहे. यामध्ये आता मी मीठ घालते आहे. आपण दुधी भोपळ्याला सुद्धा मीठ चोळून ठेवलेलं होतं, त्यामुळे जपून मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही. अर्धा चमचा तीळ घालायची आहे आणि छान मिसळून घ्यायचं. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. चटणी बनवण्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. 1 चमचा तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचं. सोबतच मी इथे उडदाची डाळ घालते आहे. एक छोटा चमचा घालायचा आहे चणा डाळ. शेंगदाणे 1 मोठा चमचा घालायचे आणि हिरवी मिरची घालायची. शेंगदाणे फुटेपर्यंत आणि डाळ छान भाजली जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. यामध्ये कढीपत्ता घालायचा, बारीक चिरलेला लसूण आणि आलं घालायचं आणि दुधी भोपळ्याची जी साल आपण सोलून ठेवलेली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही परतून घ्यायची. यामध्ये आता मी कोथिंबीर घालते आहे. मीठ घालायचं आणि साल जोवर मऊ पडत नाही तोवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता हे हलकंसं गार झालं की मिक्सरला घालून वाटून घ्यायचं. बरं, आपण जे पाणी पिळून ठेवलेलं होतं ना, ते मी यामध्ये घालते आहे. तर बघा आपण मीठ जेव्हा शिजवलेलं होतं तेव्हाही घातलं आणि या पाण्यामध्ये सुद्धा मीठ होतं, त्यामुळे थोडं कमी घालायचं. यामध्ये आता मी कैरी घालते आहे आंबटपणासाठी, पण तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा दोनही नसेल तर आमचूर पावडरसुद्धा घालता येईल. चटणी तयार आहे. आता एक तवा घ्यायचा आहे, याला आपल्याला तेल ब्रश करून घ्यायचं आहे किंवा तूपही वापरू शकता तुम्ही. जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते एकदा छान असं ढवळून घ्यायचं. या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप दाटसर नाही किंवा पातळसुद्धा नाही. तव्यावर घातल्यानंतर हे लगेच पसरत नाही आहे, पळीचा वापर करून पसरावं लागते आहे ना, असंच बॅटर आपल्याला हवं आहे. आणि पळी बघू शकता, मी अगदी छोटी पळी वापरलेली आहे आणि त्या पळीने मी 2च पळी हे बॅटर घातलेलं आहे. तर हे जे धिरडा पण घातलेलं आहे ना, हे खूप जाडही घालायचं नाही किंवा खूप पातळसुद्धा करायचं नाही, मध्यमच ठेवायचं आहे.
आता यावर झाकण ठेवायचं, गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि झाकण ठेवून फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला झाकून शिजवायचं आहे. नंतर आपण याला ओपनली शिजवणार आहोत. सुरुवातीला जेव्हा धिरडं आपण तव्यावर घालतो, तेव्हा तवा छान गरम असायला हवा आणि जेव्हा धिरडं घालून झालं, त्यानंतर गॅस अगदी मंद आचेवर करून फक्त 2 मिनिट झाकण ठेवून शिजवायचं आहे. वरील बाजू कोरडी झाली, की दोन्ही बाजूनी याला छान मध्यम आचेवर शेकून घ्यायचं आहे. गॅस खूप हाय फ्लेमवर ठेवायचा नाही किंवा लो फ्लेमवर ठेवायचा नाही. अगदी कमी आचेवर जर गॅस असेल ना, तर हे धिरडं खूप मऊ-मऊ व्हायला लागतं आणि मग पलटवत असताना तुटून जातं. होऊ शकतं 1-2 सुरुवातीचे धिरडे खराब होऊ शकतात, पण नंतरचे धिरडे खूप छान बनायला लागतात. आणि यामध्ये आपण पनीर घातलेलं आहे ना, त्यामुळे एक क्रीमी चव या धिरड्याला येते. आजपर्यंत तुम्ही कधीच बनवले नसेल, खाल्ले नसेल अशा अप्रतिम चवीचे आणि सर्वात पौष्टिक असे धिरडे आपण तयार केलेले आहे. ज्यामध्ये आपण दुधी भोपळासुद्धा घातलेला आहे, जो वेट लॉस करायलाही मदत करतो आणि त्याचबरोबर पनीरसुद्धा घातलेलं आहे, जे प्रोटीन आहे. त्यामुळे असे धिरडे तुम्ही वेट लॉस करत असताना सुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलांसाठी सुद्धा हे भरपूर पौष्टिक आहे, त्यामुळे डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पुढेही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार. धन्यवाद.